भिकारी नाही आपण, बहुत पैसा आपने पास. हवा आता काय झालं रे पूर्ण आपण इकडलं बघ आता मी तर काय झालं पहिलं टेन्शन आलं त्याच्या हेल्मेटचा आणि हेल्मेट बघा. आज संडेची पब्लिक बघू शकताय. बाबा बाबा जाम पब्लिक आहे. आता मला इकडनं मारायचे ही ट्राय करतोय मी. 2 दिवसापूर्वी फक्त रील मध्ये बघितलेलं. बघू शकता इथे लागलं सूर मारताना आणि त्या हाताला पण लागलेलं आहे. आणि ते बघा त्याची तर गुडघेच फुटलेले पूर्ण. दाखव 50 किलोमीटर जायचं आम्हाला आणि इथं पोरांची हालत बघा काय झाली बघा. हे बघा सो हे गाईज गुड मॉर्निंग. एकदम मस्त फ्रेश मॉर्निंग झालेली आहे. आणि गाईज आज तर तुम्हाला वाटतं एवढ्या उत्साहामध्ये एवढा जोश मध्ये चाललंय कुठे तर काय नाही गाईज सकाळ सकाळ चालू दिवे लावायला आता. तर काहीच काय विषय नाहीये आजचा. तर भरपूर जास्त इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. तुम्हाला टायटन थंबनेलवरनं समजलं असेलच. हेल्मेट घेतलेलं आहे आणि हे बघा बघू शकता. ही बघा आपली सगळी पोरं इथे आलेली आहेत. आणि मस्त की आमचा अचानक रात्री प्लॅन झाला होता का जायचं वॉटरफॉलला कुठे जाऊयात म्हणून. सो ब्लॉग मध्ये बनून राहा. सो ब्लॉग मध्ये बनून राहा. तर सगळ्यात पहिले तर आता आम्ही घेतो पहिले नारळ फोडून. कारण का बाई एवढा लांब जायचं खूप लांब किलोमीटर्स आहेत. सो तुम्ही सिनेमॅटिक मध्ये एन्जॉय करा असं वाटतं तुम्हाला पण नाही. आम्ही पूर्ण दाखवतच जाणार तुम्हाला कुठे जाणार आहे काय जाणार आहे. बाई फुल मजा येणार आहे. ब्लॉग मध्ये बनून राहा तुम्ही. काय बोलतो पासून एंड पर्यंत दाखवतो. स्टार्टिंग आणि एंडिंग आहे. फोन चार्जिंग करून आणतोय कशाला रे. डीएसएलआर आहे आहे गद्दारी कर बे तोरी बहन के चुदम गद्दारी कर बे. फोटो काढू नका आधीच सांगतोय. तू तुझ्या बोलले काढ. आमच्या घालायला तू अर्धा नसले जातो आता पहिल्या दुकानामध्ये मला नारळ विकत घेतो. ज्या आयला त्यासाठी पण पैसे काढायला लागतात पोरांना. आता यांनी पैसे गोळा केलेत. चला नारळ पण घेतो विकत फक्त. तर गाईच आता नारळ तर का भेटला ना दुकानामध्ये. मी विचार करतो पुढे घेतो नारळ आणि पेट्रोल पंपला जाऊन तिकडे पेट्रोल वगैरे भरतो आणि तिकडेच जाऊन फोडतो. तोपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. काय दोस्त बेकारी नहीं है अपन, बहुत पैसे अपने पास. हाँ खोल एकदा. भिकारी नाही आपण, बहुत पैसा अपने पास. सगळी गेम नारला तर भाई. तर मंडळी जास्त आता मस्त नारळ वगैरे फोडलेला आहे आणि आता निघायच्या तयारीमध्ये आहे सगळेजण. चला आता किती टाइम काय दिला होता माहिती का. सकाळी 6 वाजता निघणार होता. वाजली किती घड्याळ पण नाही. वाजली किती 7:10. काही 7:10 झाले. 1 तास झाला टाइमपास. ही पोरं सगळी टाइमपास कसा काय कामाची नाहीत. बघ ए बाबा चल तुझा काय. हा ना बसलाय मस्त. अरे आपलं ब्लॉगिंग करायचे काय आमची पण आता एका तासात पोहोचू. चला मंडळी निघतो आता आम्ही फटाफट. गणपती बाप्पा मोरया. काय नाही फक्त सुखाने जाऊ द्या. ही पोरं पुढे गेली. अरे भाई सोबत राहा का नाही तर मॅप नुसार काय बोल सगळेजण. एकत्र गेले अरे भाई माते की जय. मानकोलीवर जाऊ ना. चल हे मानकोलीवर जाऊ. चल मानकोलीवर जाऊ. चल चल मित्रा चल. फुल पार टाइमपास करून झालाय आणि आम्ही आता चाललेला जो रस्ता आम्ही निवडलेला आहे खरं तर मॅपवरती सर्च करून तुम्ही जावा. बट आम्ही तर आमच्या इकडनं शॉर्टकट आहे म्हणजे नवीन ब्रिज झालेला आपल्या मानकुलीचा. तो तिकडनं जाणार आहे. तर ठीक आहे ब्लॉगमध्ये बनून राहा आणि आता सिनेमॅटिकमध्ये थोडंफार एन्जॉय करा. कारण का मी ब्लॉगमध्ये ट्रान्झिशन तर करू शकत नाही. मग तुम्ही बोलाल की भाई काय मजा नाही म्हणून. ठीक आहे तोपर्यंत ब्लॉगमध्ये बनून राहा. चला लेट्स गो.
तर गाईज फायनली थांबलेलो आम्ही आता आणि इथे टपरी भेटली आम्हाला मध्ये इथे. तर इथे सगळेजण थांबलेत खाण्यासाठी. गाईज हालत बघू शकताय भाई, सगळे डोले बिले पार मारले. काय रे डोल्या बिल्यांचे काय हालत काय बोलते का नाही चक्का. हवा आता काय झालं रे पूर्ण आपण इकडनं बघ माता मी तर काय झाला खाली गोरा वरती काय दिसतोय. थांबलेलो आम्ही नाश्ता करण्यासाठी आणि ऑलरेडी आपण किती किलोमीटर आलो झालं ना 45 काही 45 किलोमीटर तरी आलेलो आम्ही. 60 किलोमीटर 60 आणि सांगायचं राहिला तर गाईज आम्ही ऍक्च्युली चाललोय आम्ही खरं तर कालमांडी वॉटरफॉलला जो तुम्हाला माहितीच आहे. आता सध्या इन्स्टाला ट्रेंडिंग वॉटरफॉल आहे. यांना सगळ्यांनाच बोललो का चला जाऊयात. अचानक यांचा प्लॅन ठरला रात्री आणि आम्ही सगळेजण निघालो आणि आमच्या डोंबिवली पासून ते वॉटरफॉल पर्यंत 100 ते 110 किलोमीटरचा प्रवास आहे. सो एवढा लांब चाललेलो आम्ही कारण का एक एन्जॉयमेंट आणि तुमच्यासाठी चाललेलो भाई. आम्ही अशी एन्जॉयमेंट वगैरे करणार आणि ब्लॉग दाखवणार तुम्हाला. सो जर कोण नवीन आला असेल ना तर चॅनलला फटाफट जाऊन सबस्क्राईब करा. तर आता आम्ही पहिले घेतो आता नाश्ता करायला कारण का भूका लागल्या सगळ्यांना. आपलं मस्त वडापाव बघू शकतो एकदम मस्त गरम गरम काढलेला आहे. आता सपासप सगळे खायला चालू केले भाई. भूक लागली तर सगळ्यांना. तू भूक मिटवलीच रे. चला घेतो आता पटापट मंडळी खाऊन आणि लगेच आपण निघायचं आहे कारण का 55 किलोमीटर अजून लांब जायचं आम्हाला. 55 किलोमीटर अजून जाम लांबचा प्रवास करायचा आहे आणि सगळे घेतले आता चरायला चालू केले. चला पटापट खाऊन घेऊ आता. सिस्टम पार देंगे. A few moments later. चला काही जस्ट आता आमचं मस्त नाश्ता वगैरे सगळ्यांचा करून झालेला आहे आणि आता आम्ही निघायची तयारी आहे आणि गरम पण व्हायला लागले सिरियसली. आम्हाला असं वाटलं की पाऊस वगैरे पडेल. पाऊस कधी पडेल पण पावसाचा काय नामो निशाण नाही बघा. ढग वगैरे पण नाहीत. थोडे रिफ्रेशमेंट घेतले. हा ते जसं माय बाईट बी बाईट जरा घेतलेलं आहे. आम्ही काय खात नाही म्हणून आम्ही निर्व्यसनी बोल आहे. आम्हाला ओनली दुधाचे व्यसन सगळ्यांना. आता ते निघायची तयारी आहे. चला भाई आता नॉनस्टॉप ना नॉनस्टॉप नक्की 100%. चला आणि गाईज मी आता करणार आहे भाई BMW ची राईड कारण का BMW चा जो ड्रायव्हर आहे तो थोडासा दमलाय. त्यालाच मी बोलतो दम आता मी चालवतो. आई शपथ सांगू ना चुम्मे सर यार सिरियसली एवढा भारी रस्ता आहे ना भाई. एकदम म्हणजे एकदम बादशाह रोड आहे भाई. जाम मजा आली. गाडी पळवायला सुद्धा मजा आली आणि म्हणजे रस्ते बघायला एक नंबर म्हणजे एवढे प्लेन आहेत ना. तर तुम्ही सुद्धा याल ना तर सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला सांगतो की भाई रस रायडिंग करू नका कारण का आम्ही तर म्हणजे असं म्हणजे फ्रीली रोड होता म्हणून आम्ही एक थोडासा पिकअप घेतला. बट तुम्हाला सांगतोय कारण का हा रस्ताच असा आहे ना की भाई तुमची जी रेस अशी 40 असेल तुमची ऑटोमॅटिक 100वर जाईल. म्हणून सांगतोय लिमिट मध्ये या बट फक्त स्लो या बाकी काय नाही. पण एवढे भारी रस्ते आहेत ना सिरियसली तुम्हाला सांगू ना एक नंबर रस्ते. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास येऊ शकता रोडवरती भाई. आणि काही तसा मामा वगैरे पण भेटणार आहेत तुम्हाला. ते सगळ्यात मेन टिप सांगतो. त्याच्यामुळे खूप मजा आली आम्हाला आणि आता आमची सगळी पोरं मागे राहिलेली आहेत. त्याच्यामुळे आम्ही आता थोडंसं थांबलोय. आपली सगळी पोरं मागे आहेत. आलो की सगळे पाठी राहिले. त्याच्यामध्ये विचार करा भाई आमच्याकडे एवढ्या सीसीची बाईक आहे भाई. विचार करा कुठे राहिले असतील. आले एक जण आले बघा. एक जण आले. रस्ता कसा आहे खूप भाई एक नंबर. एवढे बिट्टी आहेत म्हणजे एवढे हे काढलेत ना आम्ही खतरनाक कांट एक्सप्लेन ब्रो. आता आमची सगळी पोरं होत्या मग आम्ही आता एकत्र जातो. आता जास्त किलोमीटर नाही आहे थोडंसंच बाकी आहे. सो आपण तिकडे गेल्यावरती मग भेटूयात. गाईज आता जस्ट आम्ही आता एंट्री टाकलेली आहे आणि आता पहिले बघू शकता पावती आहे म्हणजे इकडे बघू दे. हो हा तिकडे गेल्यावर दाखवतो बघू दे इथे. ही बघा पावती बघू शकता. आता ही आमची 4 जणांची 8 जणांची मिळून टोटल पावती 240 रुपये झालेली आहे. बाकीचं सगळं
आता पुढे गेल्यावर तर चला आता बाकी आमची सगळी पोरं पाय भिकारी एक नंबरचे पैसे नाही त्यामुळे मागे थांबवलं आणि स्वतः पळाली सगळी. काय नाही काही चला आता जाऊयात आपण आता डायरेक्ट तुम्हाला भाई जाता है आना मेरी जान चला फायनल पोचू. तर मंडळी जस्ट आताच आम्ही पोहोचलेलो आहे आणि तुम्ही जर इथे येत असाल तर संडेच्या टायमाला बहुतेक का आता इतर वेळेला असतं मला काही माहिती नाहीये पण म्हणजे प्रत्येक एका माणसाचे 30 रुपये चार्जेस घेतात इथे येताना. सो इथे तुम्हाला पार्किंग सुद्धा भेटते बघा पूर्ण अशा गाड्या पार्किंग वगैरे. सो आम्ही पण इथेच गाडी वगैरे पार्क केली आहे आणि आता कपडे वगैरे सगळेजण चेंज करतात आहे तर फटाफट चेंज करतो आम्ही आता आणि मग नंतर लगेच चालक. कारण का इकडनं तुम्ही जर चेंज करून झालात ना मग लगेच तुम्हाला इकडनं सरळच रस्ता दिसेल तुम्हाला बघा असा. तर तुम्हाला तिकडनं 10 मिनिटं ट्रेक करत जायचं आहे आणि मग नंतर खाली गेल्यावरती वॉटरफॉल आहे. इथे सगळ्यात मोठा सीन झाला. इथे आमचे हेल्मेट बघू शकता बघा. इथे 2 1700-1700चे इथे हेल्मेट आहे 1000-1000चे हेल्मेट इथे आम्ही कसे बसले ते लटकवून ठेवलेले आहेत आणि बाईला टेन्शन आलं त्याच्या हेल्मेटचा आणि हेल्मेट बघा आणि वरून भाई विचारते का माहितीये का माझा हेल्मेट चोरीला गेला मग इकडे बघ तुला 350 करवंद आहेत ना जांभळ्या करणे बोलतात दोघांचं पण चुकीचं आहे. गाववाले कसले यांना घे नाही माहिती. तुला तरी माहित आहे का काय माहित होता स्वतःहून तेच बोलला करीत म्हणून जांभळा आणि करवंद. कुठे वॉटरबॉल दिसला ग बाई दिसला ग बाई दिसला निशाना तुला दिसला ना पावसाच्या धारा. बघा वॉटरफॉल बघू शकतो बघा समोरच आहे बघा. इथं आता खाली जायचं आपल्याला. आता रस्ता बघा असा डेंजर एकदम उतरताना आस्ते आस्ते होतं. बरं आता पाऊस नाही आता पाऊस होता आमचे वांदे झाले असते आता सटका याच्यापैकी एक जण तरी पडला असता गॅरंटी. चाललाय बघ 40 फूट 20 फूट बाबा इकडं करते अवरी गर्दी बाबा बाबा आपली पब्लिक आलेली आहे. ये खाली खाली फायनली आलो गाईज खाली पोहोचलेलो आहे. गाईज गर्दी बघू शकताय गर्दी पण रास आहे आणि वॉटरफॉल तर बघा तो तिकडे आहे आणि 80 फीट वगैरे कोणाला उड्या बिड्या मारते बघा या साईडला. आज संडेची पब्लिक बघू शकताय बाबा जाम पब्लिक आहे. चला आता तुमचा भाऊ जाता खाली आणि आता उड्या बिड्या मारतो फुल. आता धमाल मस्ती बघा भाई. आता आलोय भाई पैसा वसूल करून जाणार. पार्किंग बिर्किंगचे पैसे घेतले का आता बघा पूर्ण पैसे वसूल करतो. हे बघा हे खाली उतरले आणि टेन्शन आलं आता आम्ही उड्या कशा मारू म्हणून. माझे गाडी तुम्हाला सांगू ना एवढी जास्त इकडे जाऊया. भरपूर जास्त गर्दी सुद्धा आहे आणि आता सीन असं झालाय ना का मला भावाला पोहता येते त्याच्या आम्ही जॅकेटला पण बाकी सगळेजण जॅकेट घेतोय आता. चला जॅकेट घेऊ आणि काय उड्या मारायच्यात भाई. आलोय तर उड्या मारून जाणार नाही. मेन तुम्हाला सांगू ना जितकं असं शूट करता तितकं करतो मी कारण का भाई फोनची रिस्क मी घेत नाहीये. आता मेन वॉटरफॉल जो तुम्ही बघू शकता इथे हा बघा हवाला मेन वॉटरफॉल आहे जो सगळा पूर्ण पाणी जो असा इकडनं खाली जातो पूर्ण. सो आता मी चाललो इथे उडी मारायला. सहसा तरी खूप जणांनी जॅकेटच यूज केलेत कारण का खोल आहे आणि वरून पण 80 फीटची पण मला मारायला ट्राय करायची आहे. मी मारली ना अजून ते उडी पण नक्की ट्राय करणार आहे मी. पण आता चला आता वॉटरफॉलच्या आत जाऊन येतो जरा आणि हे लोक जॅकेट घेईपर्यंत थोडंसं तिकडे मी उड्या वगैरे मारतो कारण का मला जॅकेट वगैरे नकोय म्हणून. चला जातो तिकडे आता. एक नंबर मजा येत आहे एक नंबर. आलो भाई एवढं लांबून आलोय मी तर मन भरून पोहलोय. यांचं आहे बाकी अजून जॅकेट कमी पडतात बोलतात त्याच्यामुळे यांना भेटलं नाही पण काय नाही भाई मी तर मजा घेतोय. हे वॉटरफॉल बघू शकता तुम्ही बघा समोरच
आणि ते 80 फुटे प्रत्येक जागी लिहिलेलं आहे फूट वगैरे. आता मला इकडनं मारायचे, ही ट्राय करतोय मी. कुणाल काय होतंय? जाऊ शकतो मी? मारू शकतो का उडी? नक्की 100%. चला 100%. ये मेरी बाबरी, जाऊ शकतो मी आता. ये काहीच बघा आंघोळ करतोय. सकाळी जरा लेट झाला ना, सकाळी आंघोळ नाही केली. आता आंघोळ करून घेतोय. जा रे, तू पण लावतो साबण, तू पण आंघोळ नाही केली ना. पाण्यात जाऊ का? मी सुकलोय पूर्ण, साफ सुकलोय. अरे चड्डीच्या आतमध्ये लाव. काहीच बघा. एकानं साबण लावला सुरुवात तिकडे वॉटरफॉल साबण लावून देत नाही, इथे साबण लावला. आता केस कशी स्मूथ झाली एकदम, जसं का डवत लावलं. तुम हुस्न परी तुम जाने जा. इकडे सगळं आंघोळ करतात. A few hours later. आता परत ट्रेकिंग करत चाललो घरी. बघा त्यामुळे आता चढू काय माहिती नाही. जमलेलं माझ्या मित्रांनो. बाबा डेंजर आहे रे त्या गावात. आता पाऊस भरलाय बघा. 2 दिवसापूर्वी फक्त रील मध्ये बघितलेलं, आज प्रत्यक्षात डायरेक्ट 2 दिवसात पाऊस पडणार अशा प्रकारे कार्यक्रम. लाईव्ह ओमकार सारखं गॉगलला स्क्रॅच. तो बघा तो पडला, ब्लॉगर पडला आमचा. त्याला जास्त गचपट्टी. थोडक्यात पॅन्ट पूर्ण मागली. गाईस निघलो आपण. भैयानींची एंट्री होते. असेल गाडीच कोण भैयानी? या बघा कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आदर्श आयटम. थांब ना ब्लॉकचा. काय समजून घ्या तर ह्या बघा असा पूर्ण असं नदी इथून जाते. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. नको चालू आहे रे. हा एकदम कठीण वेळ, तो सोप्पा असून हे बघितलं असे मुलं. मी पण तोच वापरला शेवटी. दमी संघटना. एवढे मोठे मोठे किल्ले धडले तरी दमतात, पण पोहलोय म्हणून दम लागतो. छत्रपती शिवाजी महाराज उठ. दमला की गेला स्टॅमिना. बाबू बघ कसा. तू किती वेळ जाऊन येतो रे खालून वरून? अरे बाबा यांनी पिल्याचा यायला चढली. थकलाय हात दे मला, हात द्यायचं. हे तिघांचे काय शिडीला काय चालतो मी? बघा बाबू ट्रीटमेंट. हात बीत पकडून कपाळ दाखव, कपाळ दाखव. हे बघा काय लागलं इथे बघा, बघू शकता इथे लागलं सूर मारताना आणि त्या हाताला पण लागलेलं आहे. आणि ते बघा त्याची तर गुडघेत फुटलेले पूर्ण. दाखव म्हणून आम्ही म्हणतो बरोबर ना. सुंदर ते ध्यान. काहीच तुम्हाला सांगतो, तुम्ही वॉटरफॉलला जाताय कुठे तर काळजी घ्या प्लीज, कारण की दगडी वगैरे आणि मेन काय शेवाळ वगैरे त्याच्यामुळे सटकतो फटाफट. डेंजर आहे इथे तर स्केटबोर्ड सारखे सगळे सारखं होते माहितीये का. त्याच्यामुळे वॉटरफॉलला जाताय तर प्लीज काळजी घ्या. आणि आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे पूर्ण चिखल रस्ता आणि एकदम माहिती वॉटरफॉलला जाताना रस्ते कसे असतात. सो प्लीज काळजी घ्या आणि नीट एन्जॉय करा. ब्लॉगला केला असेल तर जाऊन फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा. Many hours later. तर काय जस्ट आता फायनली भरपूर जास्त प्रवास करून आलो. सिरियसली सांगू पण शकत नाही तुम्हाला
खूपच लांब आहे. काय म्हणजे ठीक आहे, आम्ही आता एन्जॉयमेंट वगैरे केली त्याच्यामुळे आमची सगळ्यांचीच कॅपॅसिटी डाऊन झालेली आहे. आणि आता आम्ही सगळेजण आलो हॉटेलला. आता कुठे आपण खुडूस काय खुडूस ना खुडूसला आम्ही आता. आणि तिथे एक असं हॉटेल घेतला आम्ही, बोललो थांबेल आणि ते खाऊयात, कारण का थांबता आम्ही विचार काय एवढं लांब आलो. आणि अजून तरी किती किलोमीटर जायचं अजून अंदाजे 50 असेल, 50-55. बाबा आता काय अजून 50 किलोमीटर जायचं आम्हाला. आणि इथे पोरांची हालत बघा काय झाली बघा. एनर्जी अरे काय माहितीये का, कारण खाल्ला नाही कोणी सकाळपासून सगळं त्याला वडापाववरतीच आहे. वडापाव आणि याच्यावरती ना प्रॅक्टिस त्यापासून याचे डोळे बघू शकताय. नाही मेन सीन काय माहितीये का, फोन आला तर अजून जाणवत झाला. त्याच्यावरती भूक लागली तर आपण बोलू पुढे करत इथपर्यंत आलो. अजून रेस्टॉरंट पण नाही कुठे, सगळीकडे आहेत ते हॉटेल इकडे. आणि सगळ्यात मेन ज्याला मी सांगत असतो मला, तर हा पण एक मेन सीन सांगतो मला की गेलात ना तर टाकी पहिलेच फुल करा, कारण का तिकडे गेल्यावर तुम्हाला 30 ते 35 किलोमीटर तिकडे तुम्हाला पेट्रोल पंप काहीच मिळणार नाहीये. त्याच्यामुळे टाकी पहिलाच फुल करून घेत जावा. आमचे वांदे झाले त्याच्यामुळे सांगतोय बघा, या भाऊची गाडी बंद पडली होती आणि पेट्रोल संपला होता. तो बोलला की जाईल करून, पण गाडी गेलीच नाही. म्हणून आम्ही ते लोक रिटर्न 30 किलोमीटर पाठी गेले आणि तिकडनं पेट्रोल भरून रिटर्न आले. काहीच फायनली आपली बिर्याणी आलेली आहे, बघू शकताय. आता भूक लागली आता दाबून खाणार आहे. आणि मंडई मी आताच सांगतोय, माझ्या फोनची बॅटरी सुद्धा लो आहे. सो डायरेक्ट भेटलं तर घरीच भेटतो तुम्हाला, कारण का 4% बॅटरी राहिलेली आहे. डाऊन तर पूर्ण होणार आहे. आता पटापट खाऊन घेतो आणि डायरेक्ट घरीच भेटतो तुम्हाला. तोपर्यंत लेट्स गो.